संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयामध्ये भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी, न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये 105 शस्त्र परवाने रद्द, इतर परवान्यांची चौकशी सुरू। असे शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल, एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट, कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून आरोपींचे 2 मोबाईल सापडले, गाडीमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत। भाजप आमदार अभिमन्यू पवार बीड मोर्चाची माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे सरपंच हत्येप्रकरणी बीडमधील जनभावना सांगितली। बीड घटनेबाबत फडणवीस अत्यंत गंभीर, पवारांची प्रतिक्रिया।